नमस्कार मंडळी. मागच्या वेळी मी व्हिडिओ टाकले होते हळदीचे यूट्यूबला आणि संगीताचे आणि लग्नाचे व्हिडिओ पूर्ण माझ्याकडून डिलीट झाले होते, पण त्याचं बॅकअप भेटला आणि मी परत एकदा व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण, कारण आमच्या ह्याच्यामध्ये खूप साऱ्या आठवणी आहेत. तर लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही उठलो तर बघा नाश्ता वगैरे सगळं होतं. हे माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं आणि समर्थ आणि आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून कॉफी पिऊन, आणि समर्थ पण खूप खुश होता. असं कधीतरीच आपल्याला एन्जॉयमेंट करायला भेटतं आणि खूप मुलांसोबत पण वेळ घालवायला भेटतो. मग आम्ही दोघांनी कॉफी घेतली. त्याच्यानंतर समीर आणि पप्पा पण तयार होऊन आले. त्याच्यानंतर त्यांनी पण नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर लग्न संध्याकाळचं होतं आणि पाहुण्यांची खूप छान व्यवस्था केली होती सर्व. आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण रांजणगावचा गणपती तिथं खूप जवळ होता, आपण दर्शन घेऊन येऊया आणि थोडंसं मिलिटरी कॅन्टीनला जाऊन सामान पण घेऊन येऊया. मग आम्ही गेलो. तिथंच खूप छान रिसॉर्ट होतं, हे ग्रँड हेरिटेज रिसॉर्ट म्हणून. इतकं सुंदर राधाकृष्णाची मूर्ती होती. छान दर्शनही घेतलं आणि मग तिथं छान आम्ही व्हिडिओ शूट केले अजून थोडेसे. त्याच्यानंतर आम्ही जे लग्नाचा व्हेन्यू आहे ते पाहायला गेलो तर खूप छान सजावट चालली होती तिथं, आणि राम आणि सीतेचं तिथं म्हणजे छान थीम केली होती आणि खूप मस्त लग्न तर एवढं भारी झालं. आणि हा जो आहे तो फेऱ्यांसाठी बनवलेला किंवा कन्यादानासाठी बनवलेला स्टेज आहे. त्याच्यानंतर हे सर्व लॉन आहे, ह्या लॉनमध्ये लग्न होणार आहे संध्याकाळी. आणि ते जे पूर्ण हेरिटेज लॉज होतं त्याच्यावरती पूर्ण शिवाजी महाराजांनी कसं अफजलखानाचा वध केला वगैरे खूप छान रेखाटलं होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो रांजणगावला. तर बघा हे रांजणगावचं मंदिर आहे गणपतीचं. खूप छान दर्शन झालं आमचं तिथं. त्याच्यानंतर आम्ही घेतला प्रसादात आम्हाला बघा किती मोठे मोठे मोदक भेटलेले आहेत. समर्थ तर एवढा हसत होता ते मोदक पाहून, आणि खूप आम्ही छान वाटलं आम्हाला 2-3 दिवस जाऊन तिकडे. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो कॅन्टीनमध्ये घेतलं सामान आणि समर्थाची बडबड चालू होती. तिथं जवळच एव्हिएशनचं आहे, विमानतळ आहे, तर त्याला खूप विमान दिसत होते तिथून. त्याच्यानंतर आम्ही आल्यानंतर दुपारी तयार वगैरे झालो, थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर सुरू झालं लग्नाची तयारी. संध्याकाळची 5 वाजताच वरात निघाली आणि बघा नवरदेव घोड्यावर बसलेला आहे आणि मी हिरव्या कलरची पैठणी घातलेली आहे आणि पूर्ण मोत्याचे दागिने घालून मी तयार झालेले आहे. समर्थनी पण फेटा बांधलेला आहे, खूप छान दिसतोय. त्याच्यानंतर आम्ही आमच्या दोघांनी फोटो काढले. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांचं स्वागत वगैरे झाल्यानंतर पप्पा तयार झाले, आम्ही सगळेजण गेलो कार्यक्रमाला आणि खूप छान इतका सुंदर असं लग्न होतं. आणि बघा किती छान त्यांनी सगळं ओपन लॉनमध्ये सगळं डेकोरेट केलेलं आहे. कारंजे वगैरे होते. त्याच्यानंतर हे झाली नवरदेवाची एंट्री. नवरदेवाची मम्मी बहीण वगैरे खूप छान सजले होते. त्याच्यानंतर हे पूर्ण आमचा जगदाळे परिवार, हे सगळे माझे काका लोक आहेत. खूप दिवसांनी असं एकत्र सगळ्यांना पाहता येतं. अशाच कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये वगैरे सगळे भेटतात. त्याच्यानंतर झाली नवरीची एंट्री. खूप छान मस्त एकदम छान सजली होती नवरी पण. खूप लोक होते पण कसलीही गर्दी वाटली नाही आणि स्टेज तर खूप सुंदर होता. आणि त्याच्यानंतर सुरू झालं स्टार्टर, चहा कॉफी. थंडीचे दिवस होते खूप जास्त, डिसेंबरमध्ये लग्न असल्यामुळं चहा कॉफी तर सारखंच होती. आणि त्याच्यानंतर बघा माझे पप्पा किती छान तयार झालेले आहेत, समर्थ. आणि लहान मुलांना तर काय स्टार्टर चालू झाल्यानंतर सुरूच होतं त्यांचं मंचुरियन खा, अजून गुलाबजामुन खा. आणि नवरा नवरीची एंट्री झाली स्टेजवरती. खूप छान झाली एंट्री पण. एकदम रॉयल स्टेज बनवलं होतं आणि खूप छान लग्न झालं. रोषणाई पण खूप छान केली होती. आणि स्टेजवर जास्त गर्दी वगैरे नव्हती, नवरा नवरी दोघंच होते, त्याच्यामुळं खूप छान वाटलं पाहायला पण आणि सर्व दिसतही होतं खूप लांबून पण. फायनली वरमाला झाली आणि खूप छान झाला कार्यक्रम पूर्ण सर्व.
त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. माझे भाऊ आला होता, त्याच्या ह्या 2 मुली आहेत, खूप क्यूट आहेत ह्या दोघी पण. त्याच्यानंतर भाऊजाई, नंतर माझे चुलत बहीण वगैरे सगळे बरेच जण आले होते. खूप छान वाटलं आम्हाला तिथं सर्वांना भेटून. आणि हे जे स्टार्टर होतं ना, हे चॉकलेटचं खूप छान होतं. आम्ही ट्राय केलं सर्व थोडं. आणि हे आहे बघा, नूडल्स पण खाऊन बघितले आम्ही. दोघींनी मस्त फिरलो आम्ही, आणि असं कार्यक्रमातच कधीतरी भेट होती. नंतर इकडे जेवणाचा बुफे लागलेला होता. त्याच्यानंतर आम्ही स्टार्ट केलं जेवण घ्यायला. पण त्याच्या आधी म्हटलं चला आपण पिझ्झा पण ट्राय करूया. पिझ्झा पण खूप छान होता. पण एवढे सर्व पदार्थ खाल्ल्यानंतर जेवणाला काही म्हणजे जागाच उरली नव्हती. तरी पण थोडं टेस्ट करण्यासाठी आम्ही घेतलं सर्वांनी. तर जेवणामध्ये सुद्धा पास्तापासून ते खूप सारे प्रकार ठेवलेले होते. कोशिंबीर, ककडी, कांदा, खूप साऱ्या भाज्या, पापडची चटणी, त्याच्यानंतर लिंबू, तळलेली मिरची, त्याच्यानंतर जिलेबी, स्वीटमध्ये रसमलाई, आणि अजून कडा शिरा जो असतो, प्रसाद असतो त्याप्रमाणे खूप छान शिरा होता हा. त्याच्यानंतर हे व्हेज कटलेट होते. त्याच्यानंतर कोथिंबीर वडी होती. त्याच्यानंतर पनीरची ग्रेव्हीची सब्जी. त्याच्यानंतर मटर, मेथी मलाई मटर. खूप छान डिशेस होत्या सर्व. राईस पण 2 प्रकारचा होता. आणि या प्रकारे सर्व आम्ही थोडं सगळं टेस्ट करून पाहिलं. खूप छान कार्यक्रम झाला, खूप मस्त. लग्न पण खूप सुंदर होतं, आणि खूप आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि ही एक छोटीशी आठवण होती, ती मला सगळ्यांसोबत शेअर करायची होती. हे पूर्ण ताट असं दिसत होतं. आणि खूप दिवसांनी माझे व्हिडिओ सगळे स्किप झालेले भेटले. खूप आनंद झाला. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ बघून नक्की कमेंट करा.